नमस्कार, मी मीनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे। तर संध्याकाळची कामे मी कशी करते आणि माझं हे संध्याकाळचं रुटीन अगदी पॉझिटिव्ह आणि प्रसन्न देखील असतं। तर ते कसं करते तर ते सगळं व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दाखवतच आहे। आणि हो, बऱ्याच वेळा काय होतं ना की सकाळपासून जेव्हा आपण उठतो त्यावेळेपासून तर दुपारपर्यंत आपलं नॉनस्टॉप काम चालू असतं। गृहिणी ज्या असतात त्यांचं नॉनस्टॉप काही ना काही काम चालू असतं। त्या गोष्टींमुळे संध्याकाळ होईपर्यंत बायांची खूप चिडचिड व्हायला लागते। स्वयंपाक बनवायला देखील कंटाळा येतो आणि दिवसभर तर करमून जातं, पण रात्रीच्या वेळी बऱ्याच बायकांना अगदी सुनं वाटतं आणि घरामध्ये एकटेपणा जाणवतो। त्यावेळेस काय करायचं ना की घरातली आपली ही जी संध्याकाळची रुटीन आहे ना, कशा पद्धतीने सेट करायची जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास नेहमी राहील आणि आपली संध्याकाळ ही आपल्या म्हणजे व्यवस्थित सगळं काम मॅनेज करून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण कसं तयार करते ते आज बघायचं आहे। तर सगळ्यात आधी बघा, सोफा वगैरे आवरायला घेतला। 4:30 ते 5च्या दरम्यान मी संध्याकाळी सोफा आवरायला घेते। तर शिवांशने बघू शकतात की किती टॉय वगैरे गाड्या वगैरे काढून ठेवलेल्या होत्या। सगळ्या गाड्या वगैरे उचलून ठेवल्या। त्यानंतर सोफा छान असा आवरून घेतला। संध्याकाळच्या वेळी घरामध्ये कोणी येतं जातं, त्यामुळे सोफा अगदी व्यवस्थित करून घेतला। त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला। झाडू संध्याकाळच्या सांसांच्या अगोदर मारायचा असतो, कारण घरामधली जी लक्ष्मी असते ती घराच्या बाहेर जाते, त्यामुळे झाडू हा अंधार पडण्याच्या अगोदर झाडून घ्यायचा। त्यानंतर पुढचं काम असं की जे काही बाहेर कपडे होते, जे काही सुकलेली कपडे होते ते घरामध्ये घेतली आणि संसांचे कपडे सुद्धा बाहेर ठेवू नये असं म्हणतात। अंधार पडल्यानंतर कपडे बाहेर ठेवू नये, पण आता शक्यतो तरी आता पाऊस चालू आहे, त्यामुळे कपडे लवकर सुकत नाही, त्यामुळे मग मजबुरीने कपडे बाहेरच ठेवावे लागतात। आणि जे वाळलेले होते सुकलेले होते ते घरामध्ये घेतले। अंथरूण वगैरे बेड सगळं नीट केलं आणि संध्याकाळच्या टायमाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित टापटीप दिसल्या पाहिजे। घरामध्ये जो कोणी येईल त्याला बघून सुद्धा आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटलं पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे। त्यासाठी आपण घर अगदी स्वच्छ, सगळ्या वस्तू व्यवस्थित आणि जागच्या जागी ठेवल्या पाहिजे। तर संध्याकाळी बघा आता सगळ्या घरातल्या लाईटी वगैरे लावून घ्यायच्या। तर आज आहे गुरुवारचा रुटीन आहे संध्याकाळचा। तर उपवाससुद्धा असतो आणि माझा स्वामींचा वार देखील आहे, त्यामुळे मग व्यवस्थित पूजा व्यवस्थित आणि सगळं छान अशा पद्धतीने झालंच पाहिजे। तर बघा आता छान दिवा वगैरे लावला, धूप अगरबत्ती लावायची। घरामध्ये सगळीकडच्या लाईट्स वगैरे ऑन करायच्या, कारण घरामध्ये सगळीकडे प्रकाश पडला पाहिजे, कारण कानाकोपऱ्यामध्ये अंधार नको पाहिजे, कारण घरामध्ये संध्याकाळचा टाईम जो असतो तो लक्ष्मी येण्याचा असतो, त्यामुळे घरामध्ये सगळ्या गोष्टी दिवा वगैरे लावायचा। देवासमोर सुद्धा अंधार करून ठेवायचा नाही। घरामधल्या सगळ्या लाईटी लावल्या की दिवा लावून घ्यायचा। त्यानंतर बघा बाल्कनीमध्ये सुद्धा तुळशीच्या इथे एक दिवा लावायचा। आपलं घरामध्ये पॉझिटिव्ह आणि प्रसन्न राहण्यासाठी आपण घरात नेहमी सकाळ संध्याकाळ धूप दिवा आणि सायंकाळचे कापूर लवंग जाळावे। किचन स्वच्छ केल्यावर किंवा संध्याकाळच्या टायमाला कापूर लवंग जाळावे। घरात कोणतीही अडचण येणार नाही आणि घरातली नेगेटिव्ह एनर्जी सुद्धा घराच्या बाहेर निघून जाईल। सायंकाळी दिवा अगरबत्ती लावून देवापुढे उजेड करून अगरबत्तीचा सुगंध घरभर फिरवायचा। अशांमुळे मनातले विचार टेन्शन दूर होतील, मन प्रसन्न होईल। घरातल्या सगळ्या लाईट चालू ठेवायच्या, म्हणजे कानाकोपऱ्यामध्ये प्रकाश असला की आपल्या घरामध्ये घरात नेहमी लक्ष्मीचा वास राहतो। तर बघा ओट्यावरती छान कापूर आणि लवंग जाळून घेतलं। हे तुम्ही झोपेच्या अगोदर किचन स्वच्छ केल्यावर सुद्धा करू शकतात किंवा सायंकाळच्या 7च्या दरम्यान सुद्धा करू शकतात। आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल ती सगळी घराच्या बाहेर निघून जाते। त्यानंतर जर बघाल तर किचनमध्ये आले, दिवा वगैरे सगळं लावून घेतलं। घरामध्ये सगळं घर असं प्रसन्न करून घेतलं। अगरबत्ती लावल्याने घरामध्ये सगळीकडे अगरबत्तीचा सुगंध दरवळतो आणि अगदी फ्रेश वाटतं। सगळं काम करायला सुद्धा अगदी म्हणजे मनापासून इच्छा देखील निर्माण होते। तर संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेतला आहे। जवळपास आता 7:15 वाजलेले आहे। सगळ्या घरात दिवा अगरबत्ती लावून झालेलं आहे। पुढचं काम जे आहे स्वयंपाकाचं, तर आज उपवास असल्यामुळे स्वयंपाकाला तर मी लवकरच लागणार आहे। अगदी अर्ध्या तासामध्ये माझा पूर्ण स्वयंपाक होऊनच जातो। तर आज बनवणार आहे डाळबट्टी। तर स्पेशल अशी डाळबट्टीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर या अगोदर भरपूर वेळा शेअर केलेली आहे, पण जे काही माझे न्यू सबस्क्रायबर आहे त्यांच्यासोबत
डाळबट्टीची रेसिपी परत एकदा शेअर करत आहे. आणि हो, चॅनलला जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, खूप खूप सपोर्ट करा. असाच सपोर्ट तुमचा असू द्या जो आत्तापर्यंत तुम्ही सपोर्ट दाखवलेला आहे. त्यानंतर बघा, सगळ्यात आधी गव्हाचं पीठ घेतलं, रवा घेतला, हळद घ्यायची, ओवा घालायचा, मोहन घालायचा तेलाचा. त्यानंतर छान पीठ मळून घ्यायचं. तर आजीचं चाललं होतं की मी पीठ मळते, एकीकडे तू दुसरं काम कर, कारण तिला पण थोडं थोडं हेल्प करायची होती. तर म्हटलं ठीक आहे, तू पीठ मळून दे, बाकी काही करू नको. तर छान असं पीठ आजी मळत होते, तोपर्यंत म्हटलं चहा ठेवते दोघींना. तर छान असा एकीकडे चहा ठेवायला घेतला. चहाला छान अशी उकळी येऊन दिली. छान उकळी येईपर्यंत आपल्याला चहा असा चहा असा छान बनवून झालेला होता. त्यानंतर मस्त असा चहा गाळून घेतला. 2 कपामध्ये चहा व्यवस्थित गाळून घेतला. आणि आता छान मस्त एकीकडे आता आजीचं पीठ देखील मळून झालेलं होतं, तर ते थोडा वेळ तसंच साईडला ठेवलं. आणि आजीला म्हटलं चल गरमागरम आता चहा वगैरे पिऊन घेऊया, कारण बाहेर छान असा पाऊस चालू होता आणि घरामध्ये असा चहा प्यायला वेगळीच मजा वाटते. आणि चहा पिल्याशिवाय पुढचं कामच होत नाही. आणि तुम्ही जर म्हणाल की असं बशीने चहा पिते का, तर हो, मला अशीच सवय आहे आणि मला बशीमध्येच चहा प्यायला भरपूर आवडतो. तर आधीपासूनची सवय आहे त्यामुळे. आणि मी कपामध्ये देखील चहा पिते. तर त्यानंतर मग चहा वगैरे पिला. तर नॉनस्टॉप जेव्हा आपण काम करतो ना, तर कोणत्या गोष्टीचा आपल्याला थकवा जाणवत नाही. किंवा 2-5 मिनटं जरी आपण जर बसलो तर आपल्याला इतका कंटाळा येतो कामाचा. आपला कामाचा जो रुटीन बसलेला असतो, कामाची लिंक तुटून जाते. त्यामुळे नॉनस्टॉप एकदा स्वयंपाकाला लागलं तर स्वयंपाकच करून घ्यायचा. त्यानंतर मग आपल्याला निवांत भरपूर टाईम मिळतो. जितकं लवकर आपलं स्वयंपाक होईल, जितकं लवकर आपला स्वयंपाक किचन आवरला जाईल, त्याच्यानंतर आपण मनसोक्तपणे आपण मोबाईल बघू शकतो, स्वतःला टाईम देऊ शकतो, दुसरं काही काम असेल तर ते करू शकतो. त्यामुळे मग स्वयंपाकाचं काम तसंच न ठेवता लगेचच किचनमध्ये आले. छान असं फोडणी द्यायची होती. तर खानदेश टाईप मी असं डाळबट्टीचं वरण बनवणार आहे. त्याचीसुद्धा रेसिपी सांगणार आहे. त्याच्या अगोदर कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची, लसूण अगदी सगळं कटिंग करून ठेवलं. फोडणीचं सगळं रेडी करून ठेवलं. त्यानंतर बघा आता बट्ट्या लावायच्या होत्या. तर छोट्या कुकरमध्ये मी डाळ शिजवायला लावलेली होती, तुरीची डाळ. आणि मोठ्या कुकरमध्ये आता बट्ट्या ठेवणार होती. तर बट्ट्यांसाठी मी 5 ते 6 शिट्ट्या देते, तर अगदी व्यवस्थित होऊन जातात बट्ट्या. तर पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये अशा छान बट्ट्या गोलगोल करून घ्यायचं. पीठ छान असं गोलगोल करून असे पाण्यामध्ये सोडायचे. त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आणि 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. तर मी अशाच पद्धतीने बट्ट्या बनवते. तर माझ्या सासरी ही पद्धत मला शिकवली आहे. आणि एकीकडे छान आता कुकर लावला होता आणि आता रिकाम बसण्या अगोदर म्हटलं चला आता सकाळची जी काही भांडी सुकलेली होती तर ती आता मांडणीला लावून देऊया, म्हणजे तितकाच पसार आपला कमी होतो आणि पुढची भांडी ठेवायला सुद्धा जाळी रिकामी होते. तर आता डाळ बघू शकतात, व्यवस्थित अशी डाळ शिजलेली आहे. 3 ते 4 किंवा 5 शिट्ट्या जवळपास मी केलेल्या आहे. आता तुरीच्या डाळीचं वरण म्हटलं की एक साधं वरण असतं, एक फोडणीचं वरण असतं आणि एक गोड आंबट वरण. तर इथे गोड आंबट वरण बनवणार आहे. तर खानदेशचीच अशीच पद्धत आहे आणि डाळबट्टीसोबत हेच वरण शक्यतो खातात, तर त्यामुळे मिस्टरांना हेच वरण जास्त आवडतं. तर आता जिरे मोहरीची छान तेलामध्ये तडका दिला. त्यानंतर टोमॅटो, कढीपत्ता, लसूण सगळं टाकून छान असं तडका द्यायचा आहे. छान असं फोडणी द्यायची आहे. त्यामध्ये नंतर हळद, लाल तिखट आणि काळा मसाला थोडासा घालायचा. तर ही पद्धत तुम्हाला माहिती नसेल तर मी आज तुम्हाला सांगितलेली आहे. तर हिरवी मिरची पण घालायची आणि त्यासोबत आपल्याला लाल मसाला आणि काळा मसाला देखील थोडा थोडा घालायचा आहे. तर असा मसाला घातला की वरण अगदी वेगळंच वरण बनतं आणि खूप छान देखील लागतं. तर आता बघू शकतात वरण एकीकडे छान तयार झालेलं होतं. तर गूळ किती घालायचा ना, तर गूळ इतक्या प्रमाणात घालायचा, थोडा जास्त घालायचा. तर गोड आंबट वरण आपल्याला हे बनवायचं आहे. त्यानंतर मीठ घातलं चवीनुसार, कोथिंबीर घातली. छान असं आता वरणाला उकळी येईपर्यंत आता गॅसवर वरण ठेवणार आहे. तर मला आहे ना नॉनस्टॉप तुमच्यासोबत गप्पा मारायला भरपूर आवडतं. त्यामुळे मी एकसारखी नॉनस्टॉप व्हिडिओ चालू झाल्यापासून तुमच्यासोबत गप्पा मारते. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. एक लाईक नक्की करा. त्यानंतर बघा संध्याकाळच्या वेळी टी व्हीवरती स्वयंपाक करता करता असे संध्याकाळच्या वेळी श्लोक किंवा
शुभम करोती, मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा असं लावल्याने घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. घरामध्ये आपल्याला जे काही एकटेपणा वाटत असेल किंवा तुमच्या डोक्यामध्ये सतत विचार येत असतील, तर सायंकाळच्या वेळी मिस्टर किंवा घरात कोणी नसेल तर अशा देवाच्या काही मंत्र म्हणा किंवा स्तोत्र म्हणा असे टी व्हीवर लावून आपण ऐकायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या डोक्यावरती किंवा लहान मुलं असेल त्यांच्या डोक्यावरती सुद्धा म्हणजे त्या गोष्टी पडतात आणि मुलंसुद्धा देखील ते शिकतात. आपण जसं करू तसंच आपले मुलं शिकतात. त्यामुळे घरामध्ये सायंकाळच्या वेळी अशा गोष्टी तुम्ही लावून टी व्हीवरती ऐकू शकतात आणि अशा गोष्टी ऐकल्याने आपल्याला आपल्या मनावर देखील आणि मुलांवर देखील छान असे संस्कार पडतात आणि मुलं देखील हे पाठ करतात. त्यामुळे तर आता छान एकीकडे टी व्हीवरती मस्त स्तोत्र ऐकत होते, एकीकडे छान किचनमध्ये जी काही भांडी आता निघालेली होती, कुकर म्हणा किंवा जी काही चहाची भांडी होती सगळी घासून घेतली. कारण कसं आहे ना, नंतरून आपल्याला थोडीच भांडी घासावी लागणार, कारण जेवण झाल्यावरती खूप कंटाळा येतो आणि कंटाळवाणं काम ते असतं ते म्हणजे भांडी घासणे. तर आपण नंतर कंटाळवाणा करण्यापेक्षा किंवा भांडी तशीच ठेवून दुसऱ्या दिवशी घासण्यासाठी ठेवण्यापेक्षा आपण आज थोडी भांडी आपण घासत चालायची आणि सायंकाळच्या वेळी तरी घरामध्ये खरगटी भांडी ठेवू नये. कारण घरामध्ये आपण जी खरगटी भांडी ठेवतो तर आपल्या घरामधली जी काही लक्ष्मी असते ती घराच्या बाहेर जाते. त्यामुळे खरगटी भांडी किचनमध्ये कधीच ठेवावी नाही. कारण किचन हे अन्नपूर्णेचा वास असतो आणि तिथे आपण जेव्हा अशी खरगटी भांडी ठेवतो तर आपल्या घरामधली जी काही लक्ष्मी असते ती पळून जाते, घरामध्ये दुःख दारिद्र्य येतं. त्या अशा गोष्टी तर मला माझ्या म्हणजे आजी आजोबांनी सांगितलेल्या आहे. जसं आपण लहानपणापासून राहत आलो आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर बघा आता एकीकडे तेल गरम करायला ठेवलं आहे, तर छान अशी डाळबट्टी आता तेलात फ्राय करून घेणार आहे. अगदी आपल्याला एकदम लालसर होईपर्यंत नाही ठेवायचे, आपल्याला नॉर्मल असा पिंक कलर येऊपर्यंत आपल्याला थोडेसे फ्राय करायचे, सोनेरी कलर येऊपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहेत. नंतर माझं पुढचं काम असं असतं की मिस्टर घरी आले की दूध कंटिन्यू रोज आमचं असतं. 1 लिटर दूध आम्हाला लागतंच. म्हणजे इतकं काही आम्ही पीत वगैरे नाही, पण रोजच्या रोज आम्ही डेली दूध लावलेलंच आहे, म्हणजे ते घेऊन येत असतात सोबत. तर आता दूध तापवायला घेतलं आणि आता जवळपास माझा सगळा स्वयंपाक झाला, डाळबट्टी झाली, त्यानंतर किचन काउंटर क्लीन झालं. आता बघू शकता एकीकडे दूध छान गरम करायला ठेवलेलं आहे. जोपर्यंत दूध उकळी येत नाही तोपर्यंत डाळबट्टीसुद्धा एकीकडे फ्राय करून घेत होते आणि एकीकडे छान असं टी व्हीवरती जे काही स्तोत्र म्हणा किंवा गणपतीचे मंत्र म्हणा तर ते पण छान असे एकीकडे ऐकत होते. आता छान स्वयंपाक झालेला होता, नैवेद्य दाखवायला घेतला, तर नैवेद्य छान दाखवून घेणार आहे. तर गुरुवार आहे आणि मिस्टरांचं पारायण चालू आहे, तर त्यामुळे आता स्वयंपाक झालेला होता, तर नैवेद्य आधी सगळ्यात आधी दाखवून घेतला. कारण शिवांशला लवकर जेवू घालायचं असतं, त्यामुळे मग म्हटलं नैवेद्य दाखवून घेऊया. तर नैवेद्य दाखवून त्यानंतर मग जेवण वगैरे झालं आणि किचन काउंटर क्लीन करायला घेतलं. त्या अगोदर जे काही तेल होतं फ्राय केलेलं तर तेल एका किटलीमध्ये काढून घेतलं आणि कढईसुद्धा लगेच अशी रिकामी करून धुवून टाकायची, म्हणजे त्यातलं तेलसुद्धा तसंच राहत नाही दुसऱ्या दिवशीपर्यंत आणि कढईसुद्धा अडकून राहत नाही. भांडी आपल्याला जितकी मोकळी करता येईल तितकी करायची, जितकी क्लीन होतील जितकी भांडी तितकं आपलं काम झटपट होणार. त्यानंतर किचन काउंटर क्लीन करायला घेतलं. गॅस तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की मी रोज इतका डीप क्लिनिंग करत नाही, तर ओला कपडा केला तरी गॅस अगदी क्लीन होतो, कारण काही इतकं गॅस खराब होत नाही आणि रोजची सवय झाल्यामुळे काही सांडलवणसुद्धा होत नाही. छान आता किचन ओटा पुसायला घेतला, तर किचन ओट्यावरती तुम्ही बघू शकतात कुठेच काही घाण नाही आहे, तरीसुद्धा एकदा असा हात मारूनच घेत असते. रात्रीच्या वेळी अशी क्लिनिंग केली तर सकाळी उठल्यावर किचन फ्रेश बघून स्वच्छ बघून आपलं मन अगदी प्रसन्न राहतं आणि स्वयंपाक करण्याची इच्छा देखील सुद्धा होते. त्यामुळे रात्रीची अशी क्लिनिंग नक्कीच करा, कारण सकाळी सकाळी मिस्टरांचा टिफिन मुलांचा टिफिन असतो. त्यामुळे आपण जेव्हा खरगटी भांडी किंवा गॅस तसाच मेसी जर ठेवून आपण झोपलो तर आपल्याला सकाळी उठल्यावर खूप चिडचिड होते आणि आपल्याला काम देखील सुचत नाही. परत सकाळी लागणारी भांडी धुवा, मग त्यानंतर स्वयंपाक बनवा. तर असं न करता रात्रीच आपण अशा तयारी करून ठेवायची. त्यानंतर कानाकोपऱ्यामध्ये जितकं काही खरगटं उडालेलं असेल सांडलेलं असेल तर अशा पद्धतीने उचलून ओल्या कपड्याने छान पुसून घेते. त्यानंतर डबे जे चहा साखरेचे डबे ते छान व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेते.
रात्रीच्या वेळी सगळ्या गोष्टी मला जागच्या जागेवर हवा असतात. टापटीप आपलं किचन किंवा घर असलं तर आपल्याला कोणीही नाव ठेवत नाही आणि येणारे पाहुणे आपल्याला नक्कीच आपलं नाव देखील काढतात. तर बघा आता सायंकाळचा जो माझा रुटीन असतो ना तो असाच असतो. अगदी असा रुटीन जर आपण ठेवला तर घरामध्ये अगदी पॉझिटिव्हिटी येणार आहे. घरामध्ये निगेटिव्हिटी अजिबात येणार नाही. घरामध्ये अशा पद्धतीने आपण जर रुटीन ठेवलं, संध्याकाळच्या वेळी कोणती कोणती कामे करते ते तुमच्यासोबत आज पूर्ण मी शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि कसं वाटलं कमेंट देखील करा. व्हिडिओ तुम्हाला आवडतो तुम्ही लाईक देखील करता, पण कमेंट करायला अगदी 5 मिनिट 1 ते 2 मिनिट लागतात. तर तुमची जी रिॲक्शन आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा. आणि काय गोष्टी तुम्हाला बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ तोच तुमच्यासोबत घेऊन येईल. तर आता बोलता बोलता छान बेसिंगसुद्धा क्लीन करून घेतलं. रोजच्या रोज आपण असं बेसिंग स्वच्छ क्लीन करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये जे काही खरगट असेल ते सगळं एका कॅरीबॅगमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे आपलं किचन अगदी स्वच्छ आणि टापटीप राहतं. छान किचन आता स्वच्छ आवरून झालेलं आहे. सगळी कामं आता माझी झालेली आहे. आता किचन बघू शकतात अगदी व्यवस्थित आणि टापटीप दिसायला लागलेलं आहे. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे असल्या की सकाळ आपली अगदी मन अगदी प्रसन्न राहतं, दिवस अगदा आपला चांगला जातो. तर चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. सगळ्यांची काळजी घ्या. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. गुड नाईट.